आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नाशिक येथील 12 सप्टेंबरच्या मोर्चाबाबत सटाणा येथे उबाटा व मनसे पदाधिकारी यांची बैठक संपन्न। महायुती शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी वर्गासह शालेय विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या नाकर्त्या भ्रष्टाचारी शासनाच्या विरोधात येत्या 12 सप्टेंबर रोजी नाशिक येथे उबाटा, शिवसेना आणि मनसे यांच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर सटाणा येथे उबाटा सेना व मनसे कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून उबाटाचे जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, मनसे जिल्हा प्रमुख अंकुश पवार, महानगर प्रमुख सुदाम कोंबळे, उपजिल्हा अध्यक्ष प्रकाश गोसावी उपस्थित होते। यावेळी बोलताना दिंडे म्हणाले, राज्यातील या नतद्रष्ट सरकारमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या कराव्या लागत आहेत। आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही। जीएसटीच्या ओझ्याखाली व्यापारी व सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे। राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून अनेक मंत्री भ्रष्टाचार करून स्वतःची तुंबडी भरत आहेत। राज्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या विळख्यात अडकले आहेत। यामुळे या देशातील तरुण पिढी बर्बाद करण्याचे पाप हे शासन करीत आहे। आता तर अंमली पदार्थ ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेत। अशा भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात येत्या 12 सप्टेंबर रोजी नाशिक येथे उबाटा सेना व मनसे यांच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून उबाटा सेना व मनसे कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेनेही या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन दिंडे यांनी केले। यावेळी मनसे जिल्हा प्रमुख अंकुश पवार, लालचंद सोनवणे, मंगेश भांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे यांनी केले। या प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष सतीश विस्पुते, शहर अध्यक्ष पंकज सोनवणे, मंगेश भांबरे, उबाटाचे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक सोनवणे, जिल्हा संघटक अमोल पगार, ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, लालचंद सोनवणे, मुन्ना सोनवणे, अनिल हरी सोनवणे, शहर संघटक राजन सिंग चौधरी, उपतालुका प्रमुख पप्पू शेवाडे, उपशहर प्रमुख सुमित सोनवणे, सुरेश पगार, विक्रांत पाटील, युनुस मुल्ला, मंगलसिंग जोहरी, देवीदास सोनवणे, बाळासाहेब अहिरे, थोरात सर, कारभारी पगार, मनोहर अहिरे, दीपक अहिरे, जितेंद्र सूर्यवंशी, मनोहर पाटील, तारिक शेख, इनायत शेख, शेखर परदेशी, रवींद्र सोनवणे, सुनील गायकवाड, संदीप सोनवणे, विश्वास खैरना, रवींद्र देसले, दिनेश जाधव, अरुण पवार, दादा इंगडे, प्रथमेश भांबरे, अब्दुल बोहरी आदीसह उबाटा व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।